पुस्तक दुर्दम्य भाग 49. ताई अखेर सुधारकांच्या घरात जाऊन पडली. बापूसाहेब केतकर हे नाशिकचे प्रतिष्ठित गृहस्थ होते. त्यांची मते सुधारकी होती. ते प्रार्थना समाजिष्ट होते. त्यांचा मुलगा विश्वनाथ कॉलेजात शिकत असून LLB होण्याच्या विचारात होता. बळवंतरावांना हा वर पसंत पडला आणि बापूसाहेबांना सुधारकांवर सडकून टीका करणारे बळवंतराव व्याही म्हणून पसंत पडले. दोन्ही पक्षांची मंडळी सुशिक्षित आणि समंजस, त्यामुळे लग्नाच्या वाटाघाटीत कोणत्याच अडचणी आल्या नाहीत. बळवंतरावांच्या जीवनातील प्रत्येक घटना वाजत गाजत आणि वादमाजवीत घडायची असे विधिलिखितच होते. किंबहुना बळवंतरावांच्या व्यक्तिमत्वाचाच तो एक विशेष होता. ताईचे लग्न देखील याला अपवाद ठरले नाही. त्यावेळी ग्रामण्य चालू होते, त्यामुळे लग्नासाठी उपाध्याय मिळण्याची अडचण पडली. बळवंतराव त्यामुळे डगमगले नाहीत. प्रसंग पडला तर स्वतः हातात पोथी घेऊन विवाहाचे विधी उरकायची त्यांची तयारी होती. पण सुदैवाने तसा प्रसंग आला नाही. रानड्यांच्या घरी आश्रित म्हणून राहणारा उपाध्याय त्यांनी बळवंतरावांकडे पाठविला. पण उपाध्याय मिळाला तरी आचारी मिळेना. लग्नातल्या पंक्ती उठतात कशा असा प्रश्न पडला. जिलबी कशी करतात याचा बळवंतराव अभ्यास करू लागले आणि लाडवाचे अंतरंग तू समजून घे असे त्यांनी धोंडोपंतांना फरमावले. पण घरातल्या बायका म्हणाल्या, आम्ही खंबीर आहोत. आचारी मिळाला नाही म्हणून आमचे अडायचे नाही. मामींच्या मदतीला शेजारणी पाजारणी सरसावल्या. त्या म्हणाल्या, बहिष्कार म्हणून फार तर आम्ही तुमच्या घरी जेवणार नाही, पण लग्नाचा फराळ करून द्यायला किंवा स्वयंपाक करायला काही बहिष्कार अडवा येत नाही. अशी सगळी तयारी होत असतानाच बळवंतरावांनी आपल्या एका संस्थानिक स्नेहाला तार केली. त्यांनी ताबडतोब आचार्यांचा एक ताफाच रवाना केला. धोंडोपंतांनी स्टेशनवर जाऊन आचार्यांचा कब्जा घेतला. बंदोबस्तात त्यांना विंचूरकरांच्या वाड्यात आणले. आचार्यांनी मोठाले चुले पेटवले. मुलीच्या लग्नात विहीण म्हणून मिरवण्याऐवजी स्वयंपाकीण काकू म्हणून राबण्याचा मामींवर आलेला प्रसंग टळला. लग्नातल्या पंक्ती तृप्त होऊन उठल्या. त्याच्या आधी अक्षत देण्याच्या वेळी देखील अडचणी उभ्या राहिल्याच. वाजंत्री लावून अक्षत समारंभ करायचा अशी बळवंतरावांच्या घरची चाल नव्हती. टांग्यात बसून घरातील एक पुरुष, एक स्त्री आणि उपाध्याय यांनी जायचे आणि अक्षत द्यायची अशी त्यांची रीत. पण बळवंतरावांच्या घरची बिनवाजंत्र्याची अक्षत देखील गाजली. बळवंतराव बहिष्कृत तेव्हा त्यांच्या घरच्या मंडळींना अक्षत द्यायला कसब्यातल्या गणपतीच्या देवळात जाऊच द्यायचे नाही असं नातू पक्षातल्या काही मंडळींनी घाट घातला. गोष्टी इतक्या थराला गेल्या आहेत असे बळवंतरावांना कळले तेव्हा त्यांनीही प्रतिकार करायचे ठरवले. ते आपल्या उपाध्यायाला 4 लोकांसमक्ष म्हणाले, संध्याकाळी तुम्ही मुकाट्यानं अक्षत घेऊन गणपतीच्या देवळात जा आणि तिथे तुम्हाला जर कोणी हरकत घेतली तर तसेच मागे फिरून आनंदभव थिएटरात या. तेथे मी सभेत बसलेला असेन. तेथे येऊन मला सांगितलं की मी तुमच्याबरोबर येतो. मग पाहूया कोण आपल्याला अडवतं ते. बळवंतराव किती खमके आहेत हे नातू पक्षांच्या मंडळींना माहीत होते. त्यामुळे मनात असूनही त्यांची अक्षत अडविण्याचा धीर कोणाला झाला नाही आणि ते एक विघ्न टळले. बहिष्कार असूनही लग्न समारंभाला बरीच मंडळी आली. बहिष्कार काही पुण्यातल्या सगळ्या लोकांनी मान्य केला नव्हता. शिवाय तो दिवसेंदिवस शिथिल होत चालला होता. पुन्हा बळवंतरावांचा परिवार फार मोठा होता आणि अशा प्रसंगी बळवंतरावांना अंतर द्यायची त्यांची तयारी नव्हती. अगदी बहिष्कार पक्षातील मंडळी देखील कार्यात होईल तेवढी मदत करीत होती. भिकाजी पंत हर्डीकर कट्टर धर्मनिष्ठ, परंतु ते लग्नात घरच्या मंडळींसारखे राबत होते. प्रयोजनाच्या दिवशी निमंत्रितांच्या पंक्ती उठल्यावर बळवंतराव भिकाजी पंतांना म्हणाले, भिकाजी पंत, आता आपली घरच्या मंडळींचीच पंगत राहिली, तेव्हा पानं मांडायला सांगा. भिकाजी पंतांनी तत्परतेने सगळी व्यवस्था केली. मग ते मुकाट्याने घरी जायला निघाले. बळवंतरावांनी हे पाहिले आणि ते आश्चर्याने उद्गारले, हे काय, चाललात कुठे? अगोदर माझ्याबरोबर जेवायला बसा कसे. बाकीची कामं काय असतील ती मग करीत बसा. भिकाजी पंत थबकले आणि क्षणभर गप्प बसले. मग आवंढा गिळून त्यांनी स्पष्टपणे सांगितले, सध्या तुम्ही ग्रामण्यात आहात, त्यामुळे जोपर्यंत श्री शंकराचार्यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रायश्चित्त घेतलं नाही तोपर्यंत तुमच्या घरी मला अन्नग्रहण करता येत नाही. आणि तरी तुम्ही माझ्यासाठी इतके कष्ट घेतलेत, हे कसं? हे काहीच नाही. याहून मोठे कष्टांचे डोंगर मी तुमच्यासाठी उपशीन हे तुम्हाला चांगलंच ठाऊक आहे. पण माझी धर्मनिष्ठा मला सोडता यायची नाही. बळवंतरावांचे अंतःकरण उचंबळून आले.
त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता उमटली. शाब्बास, याला म्हणतात तत्वनिष्ठा. अशी पतिव्रतेसारखी जाज्वल्य तत्वनिष्ठा असलेली माणसं या देशात थोडी तरी आहेत, हे मोठं भाग्य आहे. विश्वनाथ जवळच उभा होता. भिकाजी पंत गेल्यावर बळवंतराव त्याच्याकडे पाहून म्हणाले, पाहिलंस, याला म्हणतात तत्वनिष्ठा. आणि तू मात्र ताईच्या लग्नात छान छोकेचे कपडे हवेत म्हणून आपलं स्वदेशीचं व्रत सोडून द्यायला तयार झाला होतास. निदान ताईच्या लग्नात तरी परदेशी कापडाचे डौलदार कपडे आपल्याला हवेत म्हणून विश्वनाथ हटून बसला होता. खरे म्हणजे मामींना देखील असे वाटत होते या लग्नापुरती बळवंतरावांनी त्याला सवलत द्यावी. पण त्यांनी तसे बोलून दाखविले नाही आणि त्यांनी तसे केले असते तरी बळवंतरावांनी आपला हट्ट सोडला नसता. ताईचे लग्न नंतर सुधारकात आणि केसरीतही गाजले. आगरकरांनी तिच्यावर संपादकीय लेख लिहिला. त्यात दीर्घायुरस्तु, धनधान्य समृद्धीरस्तु, इष्टकार्यसिद्धीरस्तु असा आशीर्वाद त्यांनी दिला. पण त्याबरोबरच बळवंतरावांना एक चिमटा काढला. आता 16 वर्षापर्यंत आम्ही आपल्या कन्येचा विवाह करणार नाही अशा दुसऱ्या लोकांकडून सह्या मागणारे रावसाहेब टिळक यांनी आपल्या कन्येचा त्या वयापूर्वी विवाह करावा. या गोष्टी आमचे बंधू केसरीकर यांस कदाचित पसंत न पडोत असा चिमटा काढल्यावर बळवंतराव गप्प थोडेच बसणार. त्यांनी केसरीतून खरमरीत प्रत्युत्तर दिले आणि मग दोघे बसले वाद घालत. भांडणे होऊन एकमेकांची तोंडे पाहायची नाहीत इतकी परिस्थिती झाली तरी असे एकमेकांशी सारखे वर्तमानपत्रातून वाद घालीत असत. दोघेही भांडण्यात आणि उडीणदिवणी काढण्यात वसतात, त्यामुळे त्यांचे वाद फारच रंगत होते. एकंदरीत काय, ताईचे लग्न सर्व बाजूंनी गाजले. या लग्नाच्या आधीच काही महिने पुण्यात आणखी एक लग्न झाले. ते देखील खूपच गाजले. प्रोफेसर धोंडो केशव कर्वे यांनी विधवेशी पुनर्विवाह केला. बोलक्या सुधारकांचा सुकाळ असलेल्या त्या काळात हा करता सुधारक उठून दिसला. त्यांची निंदा नालस्ती खूप झाली, पण या माणसाने तिकडे संपूर्ण दुर्लक्ष करून वादाच्या भरीस कधीही न पडता आपले कार्य चालू ठेवले. कर्तृत्वाचे डोंगर न बोलता उभे केले. बळवंतराव कर्व्यांच्या लग्नाच्या पानसुपारीला अगत्याने गेले. त्यावेळी नवरदेवांनी बोहल्यावरूनच आपल्या समाज सुधारणेच्या कार्यात मदत करा असे त्यांना म्हटले. बळवंतराव म्हणाले, तुम्ही काहीतरी प्रत्यक्ष कार्य करीत आहात आणि एकंदरीत हे इष्ट स्वरूपाचे आहे, तेव्हा तुमच्या कार्यात माझ्याकडून कोणतीही अडथळा शक्यतो येणार नाही. पण माझ्याकडून मदतीची मात्र अपेक्षा करू नका, कारण मी वेगळ्या प्रकारचं काम अंगावर घेतलं आहे आणि मी लोकांच्या धर्मभावना दुखावल्या तर ते साध्य होणार नाही. उलट त्या धर्मभावनेचा उपयोगच मला करून घ्यायचा आहे. आपल्याला काय करायचे आहे आणि ते कोणत्या मार्गाने सिद्ध होईल याचे गणित बळवंतरावांच्या डोक्यात अगदी स्पष्ट होते. निष्ठुर निर्धाराने ते त्यानुसार वागत होते. म्हणून कसलीही आशा न दाखविता कर्व्यांना त्यांनी स्पष्ट उत्तर देऊन टाकले. कर्व्यांच्या लग्नाच्या पानसुपारीला ते गेले तरी भोजनाला गेले नाहीत. पुनर्विवाहितांबरोबर पंक्तिव्यवहार करण्यास हरकत नाही असा स्पष्ट लेखी अभिप्राय त्यांनी दिलेला असूनही ते गेले नाहीत. पण त्याबरोबरच कर्व्यांच्या कार्यावर वेडीवाकडी टीकाही त्यांनी कधी केली नाही. बळवंतराव मुंबईला काही कामानिमित्त गेले होते. त्यांचा मुक्काम आंग्रेवाडीत दाजीसाहेबांच्या घरी होता. बळवंतरावांचे मित्रमंडळ वाढत वाढत खूप मोठे झाले होते. त्यामुळे दाजीसाहेबांचे घरी माणसांची येजासारखी चालू होती. असेच एके दिवशी संध्याकाळी जेवण आटोपून बळवंतराव आणि दाजीसाहेब बाहेर अंगणात बसले होते. हाताने वारा घेत बळवंतराव म्हणत होते, काय हो दाजीसाहेब, या तुमच्या मुंबईत रात्री देखील उकडतं, म्हणूनच बहुधा इथली माणसं इतकी पचपचित असतात. दाजीसाहेब हसले. ठीक आहे बुवा, आम्ही असू बापडे पचपचित, पण आमचे फिरोजशाह मेहता देखील तुमच्या दृष्टीनं पचपचित की काय? त्यांची तर चांगले झणझणीत म्हणून प्रसिद्धी आहे. बळवंतरावांच्या चेहऱ्यावर तुच्छतेची छटा उमटून गेली. ठीक आहे, मुंबईच्या मानानं झणझणीतच म्हणायचे. अहो, मुंबईचे सिंह म्हणून ख्याती आहे त्यांची. साहेबांना देखील गुरकावतात. दिवाणखान्यात सिंहाचं कातडं पाहून बाया बापड्या नाही का घाबरत, त्यातलाच हा प्रकार. खरी कसोटीची वेळ आली म्हणजे बूट पाटलोणीतले हे सिंह टिकाव धरतील असं वाटत नाही. असो, हा विषय पुरे. नाही तर बळवंतराव तिन्ही त्रिकाळ सर्वांना नावं ठेवीत असतात असा डंका सुरू होईल. माझ्या बाबतीत कसला ना कसला डंका सदाच चालू असतो. दाजीसाहेबांना पुन्हा हसू आले. त्यांनी विचारले, याला जबाबदार कोण, इतर लोकच की काय? बळवंतराव काहीच बोलले नाहीत, नुसतेच हसले. तेवढ्यात दातार बळवंतरावांना भेटायला तेथे आले. ते मुंबईत केसरीचे एजंट होते.
त्यांच्याबरोबर अण्णासाहेब नेने देखील होते. बर्वे प्रकरणात जामीन राहण्याची तयारी दर्शविल्यापासून बळवंतरावांचा आणि त्यांचा स्नेह जुळला होता. केसरीबद्दल बोलणे चालले असता बळवंतराव म्हणाले, केसरीत अगदी ताज्यात ताजी आणि विश्वसनीय बातमी द्यावी असा आमचा यत्न असतो. सरकारला ज्या गोष्टी अगदी गुप्त ठेवायच्या असतात त्यांची देखील माहिती काढून आम्ही छापतो. आयर्लंडसारख्या परतंत्र देशात ज्या चळवळी चालू आहेत त्यांची माहिती लोकांना द्यावी आणि त्यापासून त्यांनी धडा घ्यावा यासाठी आम्ही मुद्दाम लेख तयार करून छापतो. लोकांचं आत्मतेज जागृत व्हावं, स्वतःच्या उन्नतीसाठी धडपड करण्यास त्यांनी उद्युक्त व्हावं हा आमचा उद्देश आहे. केसरी पत्र मोठं वाचनीय आणि खुमासदार असतं असं सगळ्यांचंच मत आहे. केसरी वाचायची ज्याला सवय लागली आहे त्याला तो हाती पडल्याशिवाय चैन पडत नाही. पण समाज सुधारणेविषयी मात्र केसरी जो मजकूर येतो तो वादाचा विषय होतो. माझी तरी या बाबतीत द्विधा वृत्ती होते. केसरी वाचला की त्यात दिलेली भूमिका पटते, पण सुधारक वाचला की आगरकरांचं खरं असं वाटतं. अशा परिस्थितीत आम्ही काय करावं? दातारांनी आपल्या मनात बरेच दिवस ठुसठुसणारा प्रश्न विचारला. हा निर्णय ज्याचा त्यानंच घ्यायचा असतो. बळवंतरावांचा चेहरा निर्विकार होता. हा निर्णय आम्हाला घेता येत नाही म्हणून तर प्रश्न केला. बळवंतराव क्षणमात्र गप्प राहिले. मग मात्र मोकळेपणाने म्हणाले, समाज सुधारणेच्या बाबत गोपाळराव लिहितात ते पुष्कळसं बरोबर असतं, पण मतभेदाच्या 2 बाबी आहेत. गोपाळराव आपले विचार ज्या मिल्ल स्पेन्सर दिकांच्या तत्त्वज्ञानावर आधारात व ते तत्त्वज्ञान पूर्णपणे समाधानकारक आहे असं मला वाटत नाही. केवळ सुखवादाच्या अगर उत्क्रांती तत्त्वाच्या पायावर नीतिशास्त्र उभारता येईल असं मला वाटत नाही. दुसरी बाब आहे की व्यवहाराची. लोकांच्या मनात आपल्या धर्माविषयी अनादर निर्माण करून किंवा त्यांची मनं दुखावून आपल्याला उन्नती साधता येईल असं मला वाटत नाही. मग तुमच्या दृष्टीनं कोणतं तत्त्वज्ञान श्रेष्ठ? मला तर असं वाटतं की आपलं भारतीय तत्त्वज्ञान फार उच्च प्रतीचं आहे आणि त्यालाच आपण चिकटून राहिलं पाहिजे. अण्णासाहेब नेने आग्रहीपणाने म्हणाले. त्यांना भारतीय तत्त्वज्ञानात विशेष रस होता. बळवंतरावांची मुद्रा अधिकच गंभीर झाली. याबाबतीत जुन्या मंडळींप्रमाणे नुसता अडाणी आग्रह धरून चालण्यासारखं नाही. आपल्या तत्त्वज्ञानातून नीतिशास्त्र उभं करता येतं असं दाखवून द्यायला हवं. ही गोष्ट सोपी नाही, कारण आपलं तत्त्वज्ञान निवृत्तीपर आहे आणि संसार हा जर आसार, ती जर निव्वळ माया, तर त्यात कसं वागावं ते आपल्या तत्त्वज्ञानावरून कसं सांगणार? दातार म्हणाले, हा प्रश्न अगदीच निरुत्तर करणारा आहे. असंच काही नाही, पण त्याला समाधानकारक असं उत्तर शोधायला हवं हे खरं. तत्त्वज्ञानाचा प्रश्न काही आता सुटायचा नाही. खरं म्हणजे हे प्रश्न कधीच सुटत नाहीत. पण व्यवहारात जर शंकराचार्यांना प्रमाण मानून चालायचं तर सुधारणा व्हायची कशी? दातारांनी पुन्हा आपल्या मतात ठुसठुसणारा प्रश्न उपस्थित केला. बळवंतराव हसले. अहो, शंकराचार्य झाले म्हणून ते निरंकुश थोडेच आहेत. त्यांच्यावरही लोकमताचा आणि परिस्थितीचं दडपण येणारच आहे. नव्हे, ते आम्ही आणणारच आणि त्यांच्याकडून नव्या परिस्थितीला अनुरूप असा शास्त्रार्थ लावून घेणार. इत्तप्पर त्यांनी हटवादीपणा केलास तर त्यांना झुगारून देणारा एखादा मार्टिन ल्युथर येथेही निर्माण झाल्या वाचून राहणार नाही. पण मार्टिन ल्युथरचं नाव तरी कशाला घ्यावं? आद्य शंकराचार्यांनीच मुळी नवा शास्त्रार्थ सांगितला नाही का? आपली ही परंपराच आहे. मग वाट कशाला पाहिजे कुणाची? ही कामगिरी तुम्हीच करून टाकावी. अण्णासाहेब नेन्यांनी पुन्हा एकदम सुचविले. नको, या उद्योगात मला गुंतायचं नाही. माझी काय कामं आहेत हे मी आधीच ठरवून टाकलं आहे. तुम्ही काहीही ठरवलं असलं तरी काम करणाऱ्याच्या गळ्यात अधिकाधिक कामं जातात हेही खरं. दातार कौतुकादराने बळवंतरावांकडे पाहत म्हणाले आणि ते जायला उठले. बळवंतरावांचा निरोप घेऊन दातार आणि नेने निघून गेल्यावर इतका वेळ गप्प राहून सारे संभाषण ऐकत असलेले दाजीसाहेब म्हणाले, बळवंतराव, लोकांची धर्मनिष्ठा जर दुखवायची नाही तर मग हटवादीपणानं प्रायश्चित्त घेण्याचं तरी का न करता? अभिमान बाजूला ठेवून नातूंच्या मनाप्रमाणे का नाही वागत? बळवंतरावांचे उत्तर तयार होते. शंकराचार्यांचा अधिकार मानायला मी तयार आहे, कारण शंकराचार्य ही व्यक्ती नसून एक संस्थाच आहे. परंतु बाळासाहेब नातू हे समाजाचे एक पुढारी आहेत. त्यांचं म्हणणं मानलं म्हणजे पुढारी पण मानल्यासारखं होईल आणि ते तर मला नको आहे. का? त्यांच्या आणि तुमच्या मतात असा कितीसा फरक आहे? खूपच आहे. आम्ही एकाच जागी उभे आहोत असं दिसत असलं तरी त्यांना मागे जायचं आहे आणि मला पुढे जायचं आहे. रावसाहेब रानड्यांसारख्या नेभ्या सुधारकांनी समाजाचे अग्रणी होणं जसं इष्ट नव्हे
त्याचप्रमाणे नातूंसारख्या अडाणी धर्मनिष्ठांकडे देखील समाजाचा पुढारी पण जाता कामा नये. या समाजाचं अनहित आहे. दाजीसाहेब हसले. म्हणजे पुढारीपणास योग्य असे तुम्हीच एकटे शिल्लक राहता. हे सगळं मी अहंकारापोटी करतो असं तुम्हालाही वाटतं का? दाजीसाहेबांनी मान हलवली. नाही, समाजहितासाठी तुम्ही क्षणमात्रही विचार न करता अहंकार बाजूला ठेवाल अशी माझी खात्री आहे. परंतु समाजाचे हित कशात आहे ते केवळ मलाच कळतं, हा देखील एक अहंकाराचाच प्रकार नव्हे काय? हा आरोप मात्र उत्तर देण्यास मोठा अवघड आहे खरा, पण यालाही उत्तर आहे. समाजाचे हित साधण्यासाठी अवश्य असल्यास हा आरोप देखील आपल्यावर ओढून घ्यायची खऱ्या लोकाग्रणीची तयारी हवी. त्यातच त्याची खरी कसोटी आहे. असे बोलताना बळवंतरावांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा कठोर निर्विकारपणा होता. त्याच आविर्भावात त्याने हातातल्या सुपारीची आडकित्त्याने खांडोळी केली.